नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे प्रतिनिधी नांदेडतून दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की 2026 बौद्ध विवाह मेळावा नांदेड नियोजन बैठक या ठिकाणी नांदेड येथे संपन्न झालेली आहे. सर्व समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे की सर्वांच्या सहकार्याने मागील 3 वर्षापासून आपल्या समाजातील ज्येष्ठ अनुभवी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, धम्म चळवळीतील महिलांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संकल्पनेतून भव्य स्वरूपात ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळाव्याचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड शहरात बौद्ध विवाह मेळावा दिनांक 5 जून 2026ला चांदोजी पावडे मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य स्वरूपात आयोजन केलेले आहे. तरी यावेळेस जाणून घेऊया सविस्तर माहिती. विवाह मेळाव्यामध्ये जवळपास आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण साजरी केली. किमान गेल्या वर्षी 29 जोडपी बौद्ध विवाह मेळाव्यामध्ये विवाहबद्ध झाली. यावर्षी 135 जोडपी विवाहबद्ध व्हावीत असा आमचा मानस आहे. बौद्ध विवाह मेळावा 2026 ही 4थ्या वर्षाची आज आम्ही आढावा बैठक घेतली आहे. यासाठी प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही महिला मंडळ जोमाने कामाला लागलेलो आहोत. तरीसुद्धा सर्व माझ्या बौद्ध समाजातील बंधू आणि भगिनींना मी अशी कळकळीची विनंती करते की आपल्या पाल्यांचे लग्न नाव नोंदणी आमच्या या बौद्ध विवाह मेळाव्यामध्ये करा आणि सर्वांनी या बौद्ध विवाह मेळाव्यासाठी धम्मदानसुद्धा द्या आणि एक आपल्या समाजामध्ये सामुदायिक मंगल परिणय करण्याचा एक नवीन आपण पायंडा पाडणार आहोत. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने या बौद्ध विवाह मेळाव्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत आपणही जोडलं पाहिजे असं आवाहन करते. आणि मी अंजली मनोज मुनीश्वर बौद्ध विवाह मेळावा पहिली अध्यक्षा म्हणून आपल्यासमोर मी परत एकदा आवाहन करते की आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे. जय भीम. मी इंजिनियर भरत कुमार कानिंदे. हे आमचं बौद्ध विवाह मेळाव्याचं 4थं वर्ष आहे आणि या वर्षीचा बौद्ध विवाह मेळावा हा चांदोजी पावडे मंगल कार्यालय नांदेड येथे 5 जून 2026ला होणार आहे. आणि त्यानिमित्तानं आजची ही आढावा बैठक होती. या कार्यकारिणीमध्ये इथे निवडसुद्धा झालेली आहे. याच्यामध्ये कार्यकारिणीचे सचिव आदरणीय VR मादळे साहेब, उपाध्यक्ष आदरणीय भगवानरावजी दबडगे साहेब आणि कोषाध्यक्ष आदरणीय गौतमरावजी कांबळे साहेब आणि या संयोजनामध्ये माझ्यासोबत आदरणीय आमचे मित्र भीमरावजी धनसकर सुद्धा आहेत. गेल्या 4 वर्षापासून आम्ही सातत्यानं विवाह मेळाव्याचं आयोजन करत असतो आणि हे आमचं 4थं वर्ष आहे. तरी या गोरगरीब लोकांना आपल्या जे समाजामधील जी शिकली सवरलेली लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आणि समाजातील सामान्य लोकांच्या माध्यमातून आपण हा निधी जमा करून आपण समाजातले जे लग्न आपले स्वतःचे करू शकत नाही किंवा तेवढा खर्च करू शकत नाहीत त्यांचा खर्च टाळण्यासाठी किंवा समाजामध्ये एक चांगला पायंडा निर्माण व्हावा म्हणून आम्ही ही धडपड करत असतो आणि सर्वांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. गेल्या 3 वर्षामध्ये पहिल्यांदा 19 लग्न लागली, दुसऱ्या वर्षी 27 लागली, गेल्या वर्षी 29 लग्न लागली. तरी यावर्षी सुद्धा खूप जास्त लग्न होतील आणि लोकांना या समितीचा फायदा होईल. आम्ही ज्याचं आयोजन करतो त्याचा निश्चितच समाजाला गोरगरीब लोकांना फायदा होईल. आणि त्याच्यासाठी जनतेला काय आवाहन करणार? या निमित्तानं आम्ही जनतेला असं आवाहन करतो आहोत की 5 जून 2026 रोजी जो विवाह मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये आपण आपले जे सोयरीक जुळलेले आहेत त्या पालकांनी इथं आमच्याकडे नोंदणी करायची आहे. आम्ही त्यांना नोंदणी फीस वरासाठी 4,000 रुपये आणि वधूसाठी 3,000 रुपये ठेवलेले आहेत. त्यांना आम्ही कपडे रूपी भेट देणार आहोत. त्यांना गळ्यामधलं आम्ही एक चांदीचं चक्र देणार आहोत आणि काही आमच्यामधले दानदाते कधी कधी त्यांना कुकर वगैरे काही भेटवस्तूसुद्धा देत असतात. ते सुद्धा काही दानदाते तयार झाले तर या माध्यमातून आम्ही त्यांना घर उपयोगी साहित्यसुद्धा देऊ. आणि सर्वांना विनंती करतो की या संधीचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा. जय भीम, जय क्रांती.